राज्यातील आरटीओतील घोटाळ्यांची प्रकरणं सातत्याने समोर येतात। मात्र आता अंधेरीतील आरटीओ कार्यालय कसं भ्रष्टाचाराचा अड्डा बनलंय यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरलंय। आपण पाहूया त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट। अंधेरी आरटीओ भ्रष्टाचाराचा अड्डा, बोगस लायसन्सचा अंधेरीत सुळसुळाट। वडेट्टीवारांचा आरोप, राज्यात खळबळ। पुण्यातील पोर्शे अपघातानंतर आरटीओचा गैरकारभार चर्चेत आलाय। आरटीओच्या कार्यालयातील घोटाळे काही नवे नाही। त्यातच अंधेरीतील आरटीओ कार्यालयात तब्बल 125 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत वडेट्टीवारांनी लायसन्स घोटाळ्याची यादीच वाचून दाखवली। 2023-24 मध्ये अंधेरी आरटीओनं 1,04,000 लायसन्स वाटप केलं। यापैकी 76,354 लायसेन्स अवैध वाहनांवर चाचणी करून देण्यात आली। यात दुचाकी आणि कार अशा 4 वाहनांवर स्कूटर पासून ते क्रेन पर्यंत बोगस लायसन्स देण्यात आलं। 2 बाईकवर तब्बल 41,093 ड्रायव्हिंग लायसन्स दिलेत। 2 कारवर 35,261 ड्रायव्हिंग लायसन्स दिलेत। गिअर नसलेल्या बाईकसाठी तब्बल 36,319 बोगस लायसन्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। लायसन्ससाठी ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतरच संबंधितांना लायसन्स दिलं जातं। मात्र अंधेरी आरटीओनं वाहन चालवण्याच्या चाचणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केवळ कागदोपत्री नोंद केली की खरंच चाचण्या घेतल्या असा प्रश्न निर्माण झालाय। ठाण्यापासून जवळच असलेल्या अंधेरीत 125 कोटींचा लायसन्स घोटाळा झालाय। मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खातं आहे, त्यामुळे हा घोटाळा मुख्यमंत्र्यांवरील भार कमी करण्यासाठी आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। अंधेरी आरटीओ मध्ये गेल्या वर्षी जवळपास 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले अध्यक्ष। त्यातील 76,354 लायसन्स अवैध वाहनावर गेले आणि यामध्ये काय आहे, हा आरटीओ मध्ये 54 अधिकारी आहेत। एका लायसन्सच्या मागे 30,000 40,000 रुपये वसूल केले जातात। आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री असताना हा दिव्याखाली एवढा मोठा अंधार कसा असू शकतो? हा दिव्याखालचा अंधार आहे, फार गंभीर आहे। पोर्शे प्रकरणानंतर आरटीओचा गैरकारभार चर्चेत आला होता। चुकीच्या पद्धतीने लायसन्स देणं हे अनेकदा रस्ते अपघाताला कारणीभूत ठरतं। त्यामुळे लोकांच्या जीवाची पर्वा करून सरकारनं आरटीओला लागलेल्या किडीचा नायनाट करायला हवा, अन्यथा ही कीड आरटीओला पोखरत राहील आणि रस्ते अपघातात नागरिकांचे बळी जात राहतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।